करायची ना औषधं चालू, काय होते त्याला? चालेल, आपण बाईचे उपचार करू आपण सर्व. जे काय असतील ते आपण मी उपचार करेन तिचे. काय तुम्ही बरं करायचं ना दीदीला? बरं करायचंय का नाही? करायचंय ना? तू एवढा खेळायला मग दीदीला काय काय खाऊ द्यायची. हा, सर्वांची सुरुवात सकाळपासून होते, पण माझं असं काहीच नाही आहे. माझं कधी पण दुपार संध्याकाळ, कारण की रात्रभर आम्ही कुठे ना कुठे कामं करत असतो, कुठे ना कुठे जात असतो दवाखान्यामध्ये, ब्लडसाठी, याच्यासाठी, हॉस्पिटलसाठी. प्रत्येकी रोजची कामं आहेत आपली. आणि तुम्हाला व्हिडिओमध्येच एक महत्त्वाचं बोलायचं होतं. ज्या बाईचा मी व्हिडिओ टाकला होता, जी हरवली होती, तर ती भेटलेली आहे. तुमचे सर्वांचे खूप आभार की तुम्ही व्हिडिओ एवढा जास्तीत जास्त शेअर केलात. आता राहिला प्रश्न, तर मी चाललोय कुठे? बघा, पाऊस एवढा नाही आहे, नाही तर परत कमेंट करणारे करतील गाडीत बसून व्हिडिओ काढ. तर असं मी करणार नाही आहे, कारण की सोन्याच्या मनासारखंच करतो. कोणाच्या मनाप्रमाणे चालला पण नाही आणि कधी चालणार सुद्धा नाही. आता फोन आला होता आपल्याला की एक मिसिंग आहेत ताई, ज्या घरातून रागाने का कुठल्या भरात गेलेल्या, तिथे जायचं आहे आपल्याला. त्याच्या व्यतिरिक्त एक पालघरमधूनच आपल्याला फोन आला होता. आणि खूप जण विचारतात की दादा कुठे राहतो? तर मी आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये राहतो. खूप चांगला आपल्या इथे काळजात आहे जिथे आपण राहतो. मी लहानाचा मोठा झालो. खूप मला पालघरमधल्या मोठ्या लोकांनी काही दिलं नसणार, तरी पण मला बोलताना प्राऊड फील होतं की मी पालघर जिल्ह्यामध्ये राहतो. तिथे माझं बालपण गेलं, मी लहानाचा मोठा झालो. तर राहिला प्रश्न ह्याचा, कुठे जायचं आहे आपल्याला. एक मिसिंग आहे, तिकडे चाललो आहे मी आता. आणि दुसरं एक बाय आहे 5 वर्षाची, जी आजारी आहे, जिला श्वास घ्यायला त्रास होतो. आपलं दांडेकर कॉलेज आहे पालघरमध्ये, तिकडनं मला फोन आला होता. ह्याच्या व्यतिरिक्त सफाळ्यावरून मला फोन आला होता, तिकडे पण मला जायचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त जो भाऊ ज्याच्या आईला सहकार्य करायला कोणच नाही आहे, त्याच्या डोळ्याच्या मध्ये कॅन्सर गाठ झालेले आहेत, जेणेकरून तो डोळा आहे तो बाहेर आलेला आहे. त्याच्या ट्रीटमेंटसाठी खूप लोक इथे ये, तिथे ये, इथे जा. अजिबात नाही. जे उपचार जिथले तिथेच होतात, बाहेर कुठे होत नाही, तर ते पण आपण करतोय. त्याच्या व्यतिरिक्त UP वरून आपल्यासाठी आलेली आहेत माणसं, ज्या बाईच्या कमरेच्या खाली ट्यूमरची गाठ झालेली आहे. एवढी मोठी गाठ आहे का ती सहजासहजी ऑपरेशन होत नाही. खूप हॉस्पिटलला बोललं, आपण परत वाडियाला जाणार आहेत, जिथे आपल्याला बघूयात काय बोलतात. तिथे खूप हॉस्पिटलमध्ये विचारलं, पण ते टाईम सांगतात. मग आपण वाडियाला जाणार आहेत, जिथे आपल्या हर्षलचे उपचार झालेले खूप चांगल्या प्रमाणे. तिथेच आपण एकदा ट्राय करू, बघू किती खर्च काय असेल ते आपण मिळून जुळून करू. तुम्हाला विनंती आहे, बघा खूप हॉस्पिटलची कामं माझ्या अंगाशी आलेले आहेत. माझ्याकडे मी एवढा काही श्रीमंत नाही आहे, एवढा मोठा श्रीमंत नाही आहे. गाडी आहे, मेहनतीने घेतलेली आहे, कुठल्याही प्रकारचं पैसे इकडून तिकडून करून घेतलेली नाही आहे. अजूनही EMI चालूच आहेत. आणि 5 वर्षाचं लोन आहे, असं नाही मग 1-2 वर्षाचं आहे. पण तुम्हाला विनंती असणार आहे, आपले QR वगैरे अपलोड होत राहतं, किंवा माझ्या प्रोफाईलला पण Google Pay नंबर आहे, तोच माझा WhatsApp नंबर आहे. तुम्ही तुमच्याकडून थोडं सहकार्य केलं तर आपल्याला पण हातभार लागतो, जेणेकरून आपल्या मदती जास्त होतात. आता चाललोय पटापट ते मिसिंगचं, त्यांना भेटू आपण. छोटी बाई आहे, तिला पण बघू. त्याच्या व्यतिरिक्त जर दुसऱ्याकडे कुठे जाता आला तर जाऊ, कारण की बघा खूप कामं आहेत. असं एकदा नाही, मग सफाळ्याला पण जर जमलं तर तिकडे पण आपण जाऊ. तुम्हाला विनंती असणार आहे की सोन्याला जास्तीत जास्त सहकार्य करा. तुमचं एक कमेंट आहे ना, ते वाचून मनाला लागते. जेव्हा तुमचे ते कमेंट येतात ना, तेव्हा वाचून डोळ्यात पाणी येते. तुम्हाला विनंती असणार आहे की जसं तुम्ही आज मला सहकार्य करता, तसं पुढेही करा. आज मी जर 1% काम करत असेल, तर पुढे 99% मी कामं करणार, सोन्याचा शब्द आहे. चला पटापट जाऊ. आपली रोजची कामं आहेत, आपलं पर्सनल स्वतःची कामं करा. ऑफिसला वगैरे जाऊन हीच कामं आपण करू. धन्यवाद. नशिबाच भोग कुणा चुकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. रख त्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. झालो बरबाद जारी, बसला घाव उरी, कलेची आग सार जाळून बी जाईना. अडला घास असा का वनवास असा, पण हो ध्यास अजून बी माग राहीना. म्हणजे कशासाठी लागतो दम? असं म्हणजे खोकला आला ना तिला का दम लागते लगेच. खोकला आल्यावर दम लागते. कुठे कुठे दाखवलं दवाखान्यात? पण घेतलेला मग काय बोलले दवले व्हाय? दवा चालू करायला करायची ना औषधं चालू, काय होते त्याला? पैसे
म्हणजे मी जाम फिरवला तिला. म्हणजे कशासाठी लागतो दम? असं म्हणजे दम चालूच खोकला आहे आला ना तिला. तिला का दम लागते लगेच. खोकला आल्यावर दम लागते. कुठे कुठे दाखवलं दवाखान्यात? इकडे आपल्या सगळीकडे दमट पण घेतलेलं. दाखवलं. मग काय बोलले दवलेवाले? दवा चालू करायला बोलले. दवा चालू करायला आणलं तर पैसे नव्हते. करायची ना औषधं चालू, काय होते त्याला? पैसे नव्हते. पैसे एवढे बोलतात ते. काय किती बोलले पैसे? बोलत होते का पैसे तुला? काय आणि पावसाचे कसे हमाली करतात तर पावसाचे काय काम करता तुम्ही? हमाली करता? बोलतात? ए बाय इकडे बघ. काय होते? काय होते तुला? बरं ना वाटत? जाम बेकार करत होते. ताप आलाय? ताप आलाय पहिला? आपण येतो तो. हो ताप पण आलाय तिला. असं आम्ही जाम कर्ज पण जाम केला. हे काय बोलले दवलेवाले? काय बोलले नेलेलं तर? एक्सरा पिक्सरा काढलेली. काढलेले ते समजा दवा चालू कर. एवढे पैसे नाही ना. खोकते का जास्त खोकते? जाम खोकल्यावर इकडे दुखतं तिथे परत. रात्री तर बोलत होते पोट दुखते नुसतं. रात्रभर झोप. हा बघ इकडे बघ. इकडे बघ. इकडे बघ. इकडे काय होते? काय होते? बरं ना वाटत? खूप जास्त ना बरं मग तिला. तसंच होते तिला. श्वास पण घेते ना अशी खर खर आवाज येते. आम्ही एक दिवशी घेऊन गेलेलं सरकारी मध्ये. ती असं काय करत आहे? तसंच होते तिला कधीपासून हिला? लहानपासून. ना तिथनं तसंच मग तुम्ही दाखवलं नाही का पहिलं दवाखान्यात? सगळीकडे दाखवलंय आम्ही. मग नाही तर कुठे पण दवाखान्यात सगळीकडे दाखवलं. ताप पण आलाय तिला खूप. काय खाते की नाही? काहीच नाही राहत. तिला काय फळं वगैरे तर द्यायची की नाही? तेच सांगते तर असं कसं नाही? पैसे फोन करायचं ना मला यार. मी पण बाहेर असतो. ठेवा बरं तिला खाली उभी राहते की नाही? बाय उभी राहा 1 मिनिट. काय आला? काय होते? हे मामा आहे, मामा. अरे मामा पोट दुखते का? काय नाही घाबरायचं नाही. काय नव्हतं. मामा आहे ना, तू आता बोलत होती ना सोनू मामाला. हा मी आलो ना लवकर बरं करू. हा तब्येत पण खूप कमी आहे तिची. घ्या उचलून घ्या 6 वर्ष चालू आहे तरी पण तिला 11 किलो वजन आहे तिचं. किती? 11 किलो. सहावा चालू आहे. खूप कमी आहे वजन. मग आता काय ठरवलंय पुढे? असं वाटते का औषध तिला चालू करायचं धंदे. चांगलं हॉस्पिटल. रेशन कार्ड आहे तुमचं? रेशन कार्ड. तुमचं नाही? मग माझ्या नावावर तुमचं नाव आहे ना त्याच्यावर? जुने काही रिपोर्ट आहेत का? काय दिलेले आहेत पेपर वगैरे? दाखवा काय पेपर वगैरे असतील तर ते दाखवा मला. इथेशी नाही का मेडिकल आहे इथेशी. आपले काय जुना पालघर आहे. तिला श्वास घ्यायला त्रास होतो का? हा. मग त्यांनी हार्टचा काय सांगितलं नाही? सांगितलं हार्ट कमजोर आहे तिचं. मग त्याच्यावर उपाय? ते बोलत होते का दवाखाने ते चालू करत नाही. तर आम्ही मग परत घेऊन गेले ना पैसे. चालेल आपण बाईचे उपचार करू आपण सर्व. जे काय असतील ते आपण मी उपचार करेन तिचे. काय तुम्ही काय खर्चाचा वगैरे? नाही आपण करू आता तिला व्यवस्थित करू. काय टेन्शन नका घेऊ. जे काय असं नाही टेन्शन नका घेऊ. ए धवळेमध्ये कधी नेलेलं तुम्ही लास्ट टाइम? 1 महिना झाला असेल. 1 महिना. मग तिला काय थोडंफार खायला द्यायचे ना, फळं वगैरे ज्यूस वगैरे असं काय द्यायचं ना. हा सांगू तुझं नाव. ती काय करते? काय करते बाई तू? मस्ती करते नाही ना? मस्ती नाही करत ना? तिला ताप येते हा? तर चुपचाप खेळ. ताप येतो? इकडे लवकर नाही येत. ती खेळ. हा खेळायचं, मस्ती नाही करायची. हा बघितलं ना का सांगते मामाने आईस्क्रीम दिलेलं. चालेल काय टेन्शन नका घेऊ. आणि घरचे पण आम्ही सांगतो. घरचे परिवार कोण आहेत? परिवार म्हणजे असं सहकार्य करतात काय, मदत वगैरे? हा तेव्हा आम्हाला काय बोलत होते का बाहेरचं पोरं आहेत ते चुकून खातात. आता काय करणार त्यात? आता त्या गोष्टी आपण कुठे मोजत बसणार त्याला? कुठे काय नाही. जाऊ द्या. ते जे असेल ते आपण औषधांचं तिचं करू. काय टेन्शन नका घेऊ. औषधांचं पण करू आणि जे काय असेल ते आपण करू. ते सगळ्या गोष्टीत आपलं आहे. टेन्शन नका घेऊ. हे आजचा दिवस मी घेऊन जातो. मी हे सर्व डॉक्टरांकडे देतो. उद्याला आपण तिला दवाखान्यात घेऊन उद्याला मी येतो तिला घ्यायला. मग उद्याला आपण दवाखान्यात घेऊन जाऊ. हे सर्व मी आता घेऊन जातो. सर्व फोटो काढतो, डॉक्टरला पाठवतो आणि हे पण देतो मी त्याच्या हातात. तो दुसरं काय नाही. मग तेवढंच आहेत. एक होतं आणखी कोणते पाणी भरलेलं ना आता तर फाटलं ते. हे फक्त एक्सरे आहे. चालेल मी याचे सर्व फोटो पाठवतो. उद्या मी कुठे जाणार नाही. पहिला आपण बाईला दवाखान्यात घेऊन जाऊ. ठीक आहे? तिला दवाखान्यात नेऊ आपण. जे काय असेल पुढची प्रोसेस जी काही ट्रीटमेंट असेल ते आपण करू. हा तुम्ही पण काय टेन्शन नका घेऊ. होईल ती बरी होईल. बाय लवकर बरं करू. तुला पण टेन्शन नको घेऊ. हा टेन्शन नाही घ्यायचं. हा तुला बरं करू लवकर.
बघ दीदीला बरं नाही ना, दीदीला बरं नाही ना, बरं करायचं ना दीदीला, बरं करायचंय का नाही, करायचंय ना, तू एवढा खेळायला, मग दीदीला काय काय खाऊ द्यायची हा.